नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल बऱ्याच कॅब ड्रायव्हर म्हणजे जवळपास 100तल्या 80% कॅब ड्रायव्हर लोकांनी तर गाडीमध्ये डॅश कॅम बसवलेला आहे. तर मित्रांनो, डॅश कॅमचा उपयोग करा, मी म्हणत नाही डॅश कॅमचा उपयोग करू नका, पण त्याचा आहे ना काही लोक दुरुपयोग पण करतायत. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढाच आहे मित्रांनो, की बऱ्याचदा काय होतं माहितीये का, कस्टमर लोक गाडी बुक करतात, बरोबर आहे. गाडी बुक केल्यानंतर त्यांचा तो पर्सनल स्पेस झाला, त्याच्यामध्ये ते काही बोलतील, कोणासोबत बोलतील, हे तुम्हाला काही घेणं देणं नाही. पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का मित्रांनो, काही ड्रायव्हर लोक त्यांचा व्हिडिओ जसा आहे तो डॅश कॅम मध्ये जो सेव्ह झालेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ उचलतात आणि सोशल मीडियावरती टाकून देतात. आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, खरं तर हे लीगल नाहीये मित्रांनो, हे चुकीचं आहे. एखाद्याची माहिती आपण डायरेक्ट सोशल मीडियावरती टाकतो किंवा एखाद्याची पर्सनॅलिटी डायरेक्ट आपण जग जाहीर करतोय, हे खरं तर चुकीचं आहे. काय होतं माहितीये का मित्रांनो, काही वेळेस त्यांच्यासोबत एखादी पर्सनल व्यक्ती असते किंवा ते एखाद्या पर्सनल मुद्द्यावरती बोलत असतात किंवा कोणाला तरी न सांगता किंवा कोणाच्या तरी गपचिप ते कुठेतरी चाललेले असतात, आणि ह्या गोष्टी तुम्ही डायरेक्ट सोशल मीडियावरती टाकल्यानंतर काही लोकांना या गोष्टीचा त्रास होतो. खरं तर मी मित्रांनो म्हणत नाही की तुम्ही व्हिडिओ टाकू नका, पण व्हिडिओ कसे टाका तुम्हाला एक सांगतो मी. एकतर तुम्ही त्यांची परवानगी घ्या, परवानगी जर नसेल घ्यायची तर त्या समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी माहीत नाही झाली पाहिजे, म्हणजे त्यांचा चेहरा ब्लर करा, ती व्यक्ती कोण आहे हे कोणाला समजलं नाही पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. पण काय ड्रायव्हर लोक काय करतात माहिती आहे का, चेहरा ब्लर करत नाहीत, काहीच करत नाहीत, डायरेक्ट तो डॅश कॅम मध्ये जसा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे तसा उचलतात आणि सोशल मीडियावरती टाकतात. तर मित्रांनो, या गोष्टीचा तुम्हाला तोटा होऊ शकतो, तुमच्यावर कंप्लेंट होऊ शकते, तुमच्यावर पोलीस केस पण होऊ शकते. तर या गोष्टीपासून सावध राहा मित्रांनो. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही कोणाची तरी रील बघता, कोणतरी व्हिडिओ अशा प्रकारचे टाकतं आणि मग तुम्हाला पण वाटतं की आपणही टाकू, आपणही फेमस होऊन आपल्याला लाईक भेटतील, कमेंट भेटतील. पण मित्रांनो, हे चुकीचं आहे. ते लोक काय करतात माहिती आहे का मित्रांनो, त्यांच्या ओळखीचेच लोक गाडीमध्ये बसवतात आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ शूट करून ते टाकतात. तर सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की ते त्यांचं पूर्ण ते एकमेकांच्या ओळखीचे असतात तेव्हा ते व्हिडिओ अपलोड करतात, पण तुम्ही डायरेक्ट कस्टमरचे व्हिडिओ अपलोड करताय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो मित्रांनो, कारण पुढे चालून या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. एखाद्या व्हिडिओ जर व्हायरल झाला एखाद्या व्यक्तीचा, तर त्याने जरी काही चुकीचं पाऊल घेतलं किंवा तुमच्यावरती काही कंप्लेंट वगैरे केली तर तुम्ही त्याला काही करू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं अशा गोष्टीपासून सावध राहा. आत्ताच कॅमेऱ्याचा वापर करा, जिथं गरज आहे तिथं तो व्हिडिओ टाका किंवा जर पोलिसांनी मागितला तर पोलिसांना द्या, पण असं डायरेक्ट कोणाचाही व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती अपलोड करू नका. बस मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं, महत्त्वाचं वाटलं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं वाटलं, कारण बरेच ड्रायव्हर लोक मी बघतोय की डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करतायत. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत राम राम, जय श्रीराम.